नमस्कार मंडळी, मी रितेश स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी यूट्यूबर महिन्याला किती रुपये कमवतात। लाखो आणि हजारो रुपयांमध्ये आपल्या मराठी यूट्यूबरची कमाई आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रामधले आपले काही ब्लॉगर जे की लाखो रुपयांमध्ये कमाई करतात। चला तर मग न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। नंबर 10 वरती आहेत कोकणी रानमाणूस। सबस्क्राइबर आहेत 5,21,000 आणि यांची कमाई होते महिन्याला $730, म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 62,780 रुपये हे महिन्याकाठी कमवतात। आणि यांच्या चॅनलवरती कोकणातील विविध प्रकारचे शेती आणि मस्त नॅचरल दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या चॅनलवरती करत असतात। नंबर 9 वरती आहे इंडियन मॉम इज युरोप कोमल ब्लॉग, जे की हे युरोपमध्ये राहतात आणि तिथले ब्लॉगिंग मराठीमध्ये दाखवतात। यांचे सबस्क्राइबर आहेत 2,78,000 सबस्क्राइबर आहेत आणि यांची कमाई आहे $750 महिन्याकाठी, म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये होतात 64,500 रुपये। यांची कमाई ही ॲड रेव्हेन्यूची कमाई आहे आणि हे इंडियामध्ये न राहता युरोपमध्ये राहून चांगल्या पद्धतीने आपले मराठी कल्चर तिथं देखील सादर करत असतात। नंबर 8 वरती आहे अंकित सकपळ। सबस्क्राइबर आहेत 2,71,000 आणि यांची यूट्यूबवरून जी कमाई होते डॉलरमध्ये $880 होते आणि इंडियन रुपीजमध्ये होतात 75,680 रुपये। आणि यांच्या चॅनलवरती अपलोड करत असतात कॉमेडी वगैरे ब्लॉग्स असतात खूप भारी। आणि मला तर खूप भारी म्हणजे अंकितचे खूप सारे ब्लॉग आवडतात आणि मी डेली बघतो त्याचे जे पण ब्लॉग अपलोड होतात ना ते बघतो, कारण की खूप भारी असतात आणि हसायला पण खूप मजा येते आणि कॉमेडी जास्त करतो। तर ब्रो तुझे मला ब्लॉग खूप आवडतात, एकदम बेस्ट आहे आणि खूप आणि जे हे कमाई सांगतो मी यांची, तर हे एक दिवसाची कमाई नसून ही की कमाई करण्यासाठी त्यांना कितीतरी वर्ष मेहनत करावी लागलेली आहे आणि हे सोपं नसतं। मेहनतीशिवाय ह्या जगामध्ये कुठंच पैसा भेटत नाही, मेहनती करावीच लागत असते। तर नंबर 7 वरती आहे स्वानंदनी सरदेसाई, जे की गावाकडल्या पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मस्त पद्धतीने छान पद्धतीने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतात। त्यांचे सबस्क्राइबर आहेत 3,45,000 आणि यांची डॉलरमध्ये कमाई आहे महिन्याकाठी $1,100, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 94,600 रुपये। नंबर 6 वरती आहे सख्या बहिणी सख्या जावा। तर यांचे चॅनल देखील खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे लवकर आणि खूप सारे लोक पण यांचे व्हिडिओ पाहतात आणि जे ऑडियन्स आहे ना जास्तीत जास्त महिला आहे, त्यांचे ऑडियन्स फिमेल आहेत। तर यांचे महिन्याकाठी अगोदर यांचे आपण सबस्क्राइबर पाहूया। तर सबस्क्राइबर आहेत 2,09,000 आणि यांची डॉलरमध्ये महिन्याकाठी कमाई होते $1,300, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 1,11,800 रुपये। यांची ही फक्त ॲड रेव्हेन्यू आहे। नंबर 5 वरती आहे धनगरी जीवन, जे की खूप ट्रेंडिंग आणि खूप प्रसिद्ध आहेत ते यूट्यूबमध्ये आणि डेली ब्लॉगिंग आणि ब्लॉगिंगच्या माध्यमातून कुकिंग व्हिडिओ दाखवतात त्यांनी। आणि त्यांचं जीवन थोडं वेगळं आहे, कारण की त्यांचे मेंढरं वगैरे चारण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये त्यांना राहावं लागतंय, जावं लागतंय। खूप कष्ट आणि खूप मेहनत आणि खूप जिद्द आणि चिकाटी आहे त्यांची। तर ह्यांची प्रगती देखील खूप चांगली आहे आणि इथून पुढे खूप चांगली करावी प्रगती आणि होत राहावी ही अपेक्षा करतो, कारण की खूप कष्टाळू कुटुंब आणि मेहनतीने पुढे जाते। तुम्ही देखील सपोर्ट करा चांगला। तर सबस्क्राइबर आहेत 5,19,000 आणि यांचे महिन्याकाठी डॉलर आहेत $1,900, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 1,63,750 रुपये। तर ही फक्त यूट्यूबची कमाई आहे आणि त्यांनी ॲड वगैरे कोणती करत नाहीत जास्तीचे। तर नंबर 4 वरती आहे सुवर्णाज व्लॉग। तुम्हाला तर जास्त माहीतच असेल, कारण की त्यांचे देखील ब्लॉग्स खूप ट्रेंडिंगमध्ये असतात आणि हे जे मी कमाई सांगतो सर्व यूट्यूबर आहेत ना ते सगळे ब्लॉगिंग कॅटेगरीमधले आहेत। तर त्यांचे सबस्क्राइबर आहेत 4,27,000 आणि यांची डॉलरमध्ये कमाई आहे महिन्याला $2,000, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 1,72,370 रुपये। तर ही कमाई फक्त ॲड रेव्हेन्यू आहे आणि चांगल्या पद्धतीने यांनी देखील कष्ट केलेला आहे आणि हे घरातील डेलीचे ब्लॉगिंग करतात।
जे दिवसभरामध्ये दिनचर्या असेल ना ते पण करतात. आणि त्याच्यासोबत यांचा अजून एक यूट्यूबच्या माध्यमातून बिझनेस करतात, ते म्हणजे मसाले वगैरे विक्रीचा. मसाले असेल किंवा लाडू वगैरे असेल ते विक्री करतात. आणि मी ह्यांच्याकडून एकदा लाडू देखील वगैरे म्हणजे ऑर्डरसाठी टाकलेलं होतं, मी कॉन्टॅक्ट केलेला होता. पण म्हणजे ऑर्डर केलेलं नाही, मी फक्त त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. नंबर 3 वरती आहे मराठी कपल परमवीर साक्षी. तर यांचे देखील ब्लॉग खूप ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यांनी देखील डेलीचे जे त्यांची लाईफ आहे ना जे जगतात ते व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असतात. त्यांचे सबस्क्रायबर आहेत 2,62,000 आणि ह्यांची कमाई डॉलरमध्ये महिन्याकाठी आहे $3,100, $3,100 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 2,67,173 रुपये होतात, जे की चांगल्या पद्धतीने कमाई करत आहेत. कारण की गरीब कुटुंब आहे, परिस्थिती नाजुकीची आहे, तरी चांगला मेहनत करतात ते, चांगली कष्ट करतात ते. तर ही अपेक्षा करतो की याने देखील चांगलं पुढे जावं. ह्यांना राहण्यासाठी घर देखील नाही, तर पुढे चालून तुम्ही घर देखील, माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुमच्याकडे जर चांगला पुढे चालून पैसा वगैरे आला तर तुम्ही घर वगैरे नक्की बांधा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये खुश राहा, मस्त राहा. आणि खूप छान असतात तुमचे पण ब्लॉग. मी बघतो एकदम बोली भाषा एकदम गावरान, जे नॅचरल जे आहे ना ते दाखवतात त्याने. तर नंबर 2 वरती आहे धनंजय पवार, बिग बॉस मध्ये गेलेले DP दादा. तर यांचे सबस्क्रायबर आहेत 11,90,000 सबस्क्रायबर आहेत. आणि यांचे जे डॉलर असतात ना महिन्याकाठी ते असतात $4,200. आणि म्हणजे खूप जास्त डॉलर कमवतात, कारण की कंटेंट पण अपलोड करतात, व्हिडिओ पण खूप अपलोड करतात. आणि यांचे व्हिडिओ जे असतात ना जास्तीचे कॉमेडी टाईपमध्ये असतात, कारण की यांच्या व्हिडिओमध्ये हसायला खूप भेटतं तुम्हाला. जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर हसण्यासाठी खूप भेटतं तुम्हाला इथं. तर $4,200 महिन्याकाठी कमवतात आणि आपल्या इंडियन रुपीजमध्ये होतात 3,61,975 रुपये. आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतात ते. बिग बॉसमध्ये देखील गेल्यानंतर ह्यांना चांगला फेम भेटलेला आहे. आणि नंबर 1 वरती आहे, नोटीस करा कोण असेल, कमेंट करा माहीत असेल तर नंबर 1 वरती कोण आहे. तर सांगतो आता तुम्हाला, आदित्य सातपुते, तुमच्या सर्वांचा लाडका, माझा देखील लाडका. आणि मला खूप सारे त्याचे ब्लॉग पण आवडतात आणि बघायला पण खूप छान वाटतं. आणि डेली ब्लॉग अपलोड करतो, जे की त्याच्या लाईफमध्ये जे चालू असतं ते अपलोड करतो, खूप भारी वाटतं बघायला. आणि सबस्क्रायबर आहेत 5,31,000 आणि महिन्याकाठी डॉलर कमवतात $6,500 महिन्याला, म्हणजे $6,500 महिन्याला कमवतात. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये होतात 5,60,201 रुपया. तर खूप चांगले पैसे कमवतात महिन्याकाठी, जे की एक इंजिनियर पण कमवू नाही शकत. आणि खूप मोठे गव्हर्नमेंट जॉबवाले पण एवढे पैसे नाही कमवू शकत, जे की आपला भाऊ कमवतोय. आणि भावानं हे एक दिवसाची मेहनत नाही दादांनो, कारण की खूप कष्ट आणि खूप मेहनत आणि खूप जिद्द आणि चिकाटी असते. खूप दिवसापासून त्यांनी मेहनत करत आलेले आहेत. तर ही आज कमाई चांगल्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून करत आहेत. तरी आपण सर्व जे सांगितले आपले मराठी यूट्यूबर आहेत, आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि एकदम ब्लॉगिंग कॅटेगरीमधले आहेत हे सर्वजण. आणि डेलीची लाईफ दाखवत असतात, जे लाईफमध्ये जगतात, जे लाईफमध्ये करतात ते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला रेसिपी कॅटेगरीमधले जे पण यूट्यूबर आहेत त्यांची देखील तुम्हाला कमाई पाहायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस करा. आणि जे अजून मराठी कोणचे यूट्यूबर असतील तर त्यांची कमाई तुम्हाला पाहायची असेल तर कमेंट करा त्यांचं नाव, म्हणजे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 घेता येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला दाखवता येईल त्यांची कमाई किती आहे, पैसे किती कमवतात, सबस्क्रायबर किती आहेत, संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.